अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगावमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपवर 1,33,752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपचे व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षकाने पेट्रोल पंपच्या व्यवहारात अपहार केल्याची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलीस दलाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे अपहार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक 7 दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली असून दरम्यान पोलीस उपनिरीक्षकानेच पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपच्या व्यवहारात मोठा अपहार केल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान या अपहारामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा असलेला दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे। काही गैरव्यवहार समोर आलेला आहे। यामध्ये या संपूर्ण जबाबदारी एका पोलीस अधिकाऱ्याची असल्याची माहिती मिळते आहे। कुठला पेट्रोल पंप आहे आणि कोणाच्या अधीक्षतेमध्ये हा पेट्रोल पंप चालतो आणि कोण त्यांचे अधिकारी होते आणि काय प्रकार घडला थोडक्यात सांगा। पोलीस वेलफेअर म्हणजे मानव संसाधन विभाग जळगाव यांच्यातर्फे दक्षता पेट्रोल पंप आपला जिल्हा पेठ भास्कर मार्केट समोर दक्षता पेट्रोल पंप आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला लागून। सदर पेट्रोल पंप 2005 पासून कार्यरत आहे। 2005 पासून तर जवळपास आता 20 वर्ष झालेत, 20-21 वर्ष 20 वर्ष तेव्हापासून तो कार्यरत आहे आणि वेळोवेळी तिथं संबंधित पेट्रोल पंप चालवण्यासाठी व्यवस्थापकाची पोलीस अंमलदार किंवा अधिकारी म्हणून व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते। दिनांक 7/4/2025 पासून वाल्मिक मधुकर वाघ PSI वाल्मिक मधुकर वाघ यांची नियुक्ती केली होती, नेमणूक केले गेले होते अधिकृतपणे आणि त्यांची सगळी जबाबदारी होती। त्यांनी जबाबदारी न पार पाडता हिशोबात मोठा गडबड केली, अपहार केला आणि त्याच्यानंतर ते कोणालाही न सांगता निघून गेले। हा अपहार 1,33,752 रुपयाचा हा अपहार आहे। काय गुन्हा दाखल केला, कुठे दाखल? जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 भारतीय न्याय संहिता 318/4/316 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे। रक्कम जप्त केली का? हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये सर आपण कारवाई चौकशी केली, त्यात काही रक्कम वगैरे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन आपलं पेट्रोल पंपचा कारभार तपासण्यासाठी त्यांचे बघण्यासाठी गेलो त्यावेळेस पूर्णपणे त्यांच्या तिजोरीत हे सगळा कागदपत्र वगैरे असतील त्याच्यामुळे ते आहेत असं आम्हाला यांनी सांगितलं, म्हणून आम्ही पंचांसमक्ष आणि त्याच्या मुलासमक्ष ती तिजोरी पंचनामा करून ओपन केली। चावी ही त्यांच्या घरी होती, त्यांच्या मुलाने आणून दिली होती, जे काही त्यांच्या मुलांनाही आम्ही समोर केलं आणि उघडल्यानंतर त्याच्यात एका थैलीत तिजोरीमध्ये त्या जे लॉकर होतं त्याच्यामध्ये 1,96,219 रुपये मिळून आलेत आणि ते आम्ही नंतर रितसर आपल्या अकाउंटमध्ये आपल्या वेलफेअरच्या अकाउंटमध्ये पेट्रोल पंपच्या अकाउंटमध्ये ती भरणा केलेली आहे। आरोपी सध्या फरार आहे। आरोपीचा अजून कुठलाही ठाव ठिकाण अद्याप येतो त्याची आम्हाला अधिकृत काही कल्पना नाही। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।